हाय, हॅलो, नमस्ते. स्वागत आहे तुमचं माझ्या पहिल्या मिनी व्लॉगमध्ये. इथे मी आहे, इथं माझा नवरा आणि माझा धनुष बघा कसा बसलाय खाली. हा आमच्या गावातला टँकर आहे. हा बघा गाईचा गोठा कशा आरामात बसल्यात बघा ह्या मस्त ओढ्याच्या कडेला. हा आमच्या गावचा ओढा. आता थोडा लोकांनी केलाय खराब, पण मस्त गारा वारा देतो. हा बघा आमच्या तोंडावर खुशी बघा बाहेर जाण्याची. आणि हे आमच्या गावाचा निसर्ग बघा किती सुंदर आहे. आमचं उरुळी देवाची असं नाव आहे गावाचं. तुमच्या गावाचं नाव कमेंटमध्ये सांगा. इथं बघा आमच्या गाडीतलं पेट्रोल संपलं. कुठं जाताना पेट्रोल भरणं तर एकदम महत्त्वाचं असतं आहे की नाही? पेट्रोलशिवाय तर काही कामच होत नाही. पेट्रोल पहिल्यांदा भरावंच लागतं. इथं भरलं आम्ही पेट्रोल निघालो. हा बघा शौर्यवाडा. माझा नवरा सारखं म्हणतो तुला जेव्हा घेऊन जातो, पण नेत काय नाही बरं का. बघू आता कधी नेईल तेव्हा नेईल. हे बघा कपडे बघून असं वाटत होतं घ्यायलाच जावं एखाद्या ड्रेस, पण पैसेच नव्हते. मग आता लागली होती आम्हाला जरा तहान. मग म्हणलं पाणी पिण्यापेक्षा रसच प्यावा चांगला गार. इथं बघा माझ्या नवऱ्याच्या तोंडावर खुशी बघा रस पिण्याची. आणि हा बघा धनुष मीठ चाटायला भरपूर आवडतं. किती खुश होते तो मीठ चाटून. रस कमी पण तो मीठच जास्त खातो. हे बघा चला चिअर्स. चिअर्स केलं आम्ही दोघांनी आणि घेतलं मग एक एक घोट पिऊन. काय करायचं, पाण्यापेक्षा ऊसाचा रस तर बरा होता ना. हे बघा ही बिल्डिंग, ह्या बिल्डिंगवरचं माणूस दिसतंय का तुम्हाला? असा बसलेला असतोय बाबा, असं वाटतंय भूतच बसले. भीती वाटते रात्रीची त्याला बघून. आम्ही इथं चाललो आता. इथं बघा एका माणसाने मग आम्हाला आवाज देऊन सांगितलं की दादा तुमच्या गाडीतली हवा कमी झाली. आम्हाला वाटलं आता काय झालं काय माहिती बाबा. पुढं गॅरेजच्या शोधात गेलो गेलो गेलो, भेटलं बाबा आम्हाला एकदाचं गॅरेज. हवा भरायला लावली तर बाबाने तर 3-3 पंक्चर आहे म्हणून सांगितलं आम्हाला. आता काय करायचं बाबा म्हणलं, जायचंय तर काढावी तर लागल. काढली मग पंक्चर आणि निघालो परत. मग जाताना हे बघा असं आम्हाला हे दृश्य दिसलं. गर्दी किती होती बघा. इथं बघा अजून एक पाण्याचा टँकर लागला होता. पाण्याचा टँकर म्हणलं की बाबा लोकांची गर्दीच गर्दी असती. इथं बघा हे आमच्या पुण्यातलं शंकर महाराजांचं मठ आहे. घ्या सगळ्यांनी दर्शन शंकर महाराजांचं. बोला सगळ्यांनी जय शंकर. हा बघा एवढा सुंदर मठ आहे ना. तुम्हाला जर आतून बघायचं असेल ना तर कमेंटमध्ये सांगा. आम्ही पूर्ण मठाचा एक मिनी ब्लॉग तयार करतो. पुढं गेल्यानंतर ना हा बघा 3 हत्ती चौक. कसे तौलमध्ये थांबलेत बघा हे 3 हत्ती. तिघांचं तोंड तिन्हीकडे आहे. पण निसर्ग सुंदर बघा किती दिसतंय. त्यांच्यामुळे चौकाची शान